प्यार झूठा था जताया ही क्यों, ऐसे जाना था तो आया ही क्यों. अमिताभ भट्टाचार्याचे शब्द, अरिजित सिंगचा आवाज आणि रणवीर कपूरचा अभिनय असणारं हे गाणं तुम्ही कित्येक वेळा ऐकलंच असेल. पण याच गाण्याच्या ओळी खरी ठरवणारी घटना वास्तवात घडली आहे. नवरीने भर मंडपात नवरदेवाच्या हातावर तुरी दिली, बॉयफ्रेंडचा हात धरला आणि फरार झाली. जिच्याशी लग्न करायचं तीच फरार झाली म्हणून नवरदेवाने भर मंडपात ठाण मांडून आंदोलन केलं. नवरदेवाच्या आंदोलनामुळे पळून गेलेल्या तरुणीला पुन्हा माघारी फिरावं लागलं. तिने आंदोलन करणाऱ्या नवरदेवाशी लग्नही केलं आणि लग्न झाल्यावर तिने पुन्हा नवरदेवाला डच्चू दिला आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत फरार झाल्याचा अजब प्रकार आता उघडकीस आलाय. पहिले नवरदेवाला डच्चू देऊन पळून जाणारी, नवरदेवाच्या आंदोलनामुळे प्रियकराला अर्ध्यावर सोडून पुन्हा नवरदेवाकडे माघारी फिरणारी, त्याच्याशी थाटात राहिलेलं लग्न पूर्ण करणारी आणि लग्न केल्यावर पुन्हा नवऱ्याला सोडून प्रियकराजवळ जाणाऱ्या या तरुणीची स्टोरी जितकी इंटरेस्टिंग आहे तितकीच कन्फ्यूज करणारीही आहे. हा किस्सा कधी, कुठे आणि कसा घडला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मेंदूला मुंग्या आणणारा हा किस्सा राजस्थानच्या पाली जिल्ह्यातला आहे. प्रल्हाद सिंग यांनी दिलेल्या वृत्तानुसार पाली जिल्ह्यातल्या सेना नावाच्या गावात या तरुणीचं तिच्या आईवडिलांनी लग्न जुळवलं. पण तरुणीचा दुसऱ्याच कुणावर तरी जीव जडला होता. पण आईवडिलांना तरुणीचं प्रेमप्रकरण मान्य नव्हतं म्हणून आईवडिलांनी मुगले आझम बनून बिचाऱ्या अनारकलीला म्हणजे तरुणीला बळजबरी लग्नाच्या मंडपात उभं केलं. थोडक्यात तरुणीचं तिच्या इच्छेविरुद्ध लग्न ठरतं, तिला लग्न मंडपात उभं केलं जातं. पण इथंच एक ट्विस्ट येतो. ट्विस्ट काय असतो तर एकीकडे नवरदेव हात पिवळे करून संसार थाटायच्या गोड गुलाबी स्वप्नात रमलेला असतो आणि दुसरीकडे खिडकीची काच तोडून अनारकली आपल्या सलीम बरोबर फरार होते. म्हणजे ज्या तरुणीचं लग्न होणार आहे ती नवरी नवरदेवाला वाऱ्यावर सोडते आणि दुसऱ्याच कुणाचा तरी हात धरून धूम ठोकते. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात ही टिपिकल इंडियन लव्ह स्टोरी पाहायला मिळतेच. पण थांबा, पिक्चर अभि बाकी आहे. तरुणीचं ज्या तरुणाबरोबर लग्न जमलं होतं तो पण काय हार मानणाऱ्यांमधला नव्हता. जिच्याशी लग्न करायचं तीच पळून गेली म्हटल्यावर भाऊ एकदम जिद्दीलाच पेटला ना. तुम्ही म्हणाल नवरदेव संतापला असेल, त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल, विलनसारखी त्याने फाईट वगैरे केली असेल. पण असं काहीच घडलेलं नाही. या उलट सगळ्या नातलगांसमोर आपली नाचक्की झालेला हा नवरदेव थेट गांधीगिरीवर उतरला. आता पुन्हा आपल्याशी कोण लग्न करेल या विचारांनी अस्वस्थ झालेला नवरदेव लग्न मंडपातच ठाण मांडून आंदोलन करायला बसला. म्हणजे जोवर पळून गेलेली नवरीबाई पुन्हा माघारी येत नाही, ती बोहल्यावर चढत नाही, सप्तपदी पूर्ण करत नाही, तोवर ना मंडप हटेल, ना वराती जातील, ना मी उठेल या अटींवर डोक्यावर फेटा घातलेला नवरदेव बिनशर्त ठिय्या आंदोलन पुकारतो. भर लग्न मंडपातून नवरी फरार झाली म्हणून नवरदेव रागात बसला असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण हे आंदोलन 1-2 दिवस नाही तर तब्बल 13 दिवस चाललं. म्हणजे जोवर पळून गेलेली नवरीबाई पुन्हा येत नाही तोवर हे आंदोलन सुरूच होतं. अब करे भी तो करे क्या या विचारांनी बिचारी नवरीबाई पुन्हा आपल्या बॉयफ्रेंडला सोडून माघारी फिरते. नवरदेवाचं आंदोलन यशस्वी होतं, पळून गेलेली वधू पुन्हा माघारी आली म्हणून एकच जल्लोष होतो आणि दोघांचं पुन्हा एकदा मोठ्या थाटामाटात शुभमंगल सावधान होतं. नवरदेव जिंकला, तरुणीचा बॉयफ्रेंड हरला असं समजू नका. कारण तरुणीचा बॉयफ्रेंड बाजीगर निघाला. कारण तो हरूनही जिंकणार होता. आता ते कसं याच्यासाठी तुम्हाला मंडपातून फरार झालेल्या नवरीच्या स्टोरीचा पार्ट 2 ऐकावा लागेल. लग्न झालं, तरुणी सासरी नांदायला गेली, दोघांचा सोन्याचा संसार सुरू झाला. काही दिवसांनी तरुणीला आपल्या आईवडिलांना भेटायची तीव्र इच्छा झाली म्हणून बिचारी तरुणी माहेरी आली. आईवडिलांजवळ 2 दिवस ती राहिली. पण एके दिवशी अचानक रात्री माहेरी आलेली तरुणी घरातून गायब झाली. तरुणीच्या आईवडिलांनी तिची शोधाशोध सुरू केली. पण यंदा जसा राज्यातून पाऊस गायब झाला तशी तरुणी गायब झाली होती. कारण तरुणी पुन्हा आपल्या प्रियकराबरोबर फरार झाली होती. म्हणजे पुन्हा तेच पहिले पाढे 55. पण आता मात्र लपाछपीचा खेळ न खेळता हे प्रकरण पोलिसांजवळ घेऊन जाऊ असा निर्णय तरुणीच्या वडिलांनी घेतला. प्रकरण पोलिसांच्या कानावर आलं आणि तेव्हा कुठं या एक फूल दो माली स्टोरीचा भांडाफोड झाला. यावेळी पळून गेलेल्या तरुणीसाठी तिचा नवरा ना आंदोलन करू शकत होता ना तक्रार. इतकं सगळं रामायण घडलं. पण यात चूक नेमकी कोणाची? इकडे प्रियकर आणि तिकडे नवरा दोघांना आशा लावून पाणी पाजणाऱ्या त्या तरुणीची, की पळून गेलेल्या नवरीला पुन्हा त्याच मंडपात बोलवून तिच्याशी लग्न करायच्या हट्टावर पेटलेल्या त्या नवरदेवाची, की मग मुलीची इच्छा नसताना तिचं बळजबरी लग्न जमवणाऱ्या आणि तिला मारून मिटकून मंडपात उभं करणाऱ्या तिच्या पालकांची?
कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.